सर सांगा मला आता ऑपरेटर्स क्लिअर आहे सगळ्यांना? ऑपरेटर्सचा कन्सेप्ट समजले? सगळे ऑपरेटर्स 7 प्रकारचे ऑपरेटर्स तुमच्या समोर मांडले. सगळ्यांना 7 प्रकारचे ऑपरेटर्स क्लिअर झालेले. अरिथमेटिक ऑपरेटर पासून, बेसिक ऑपरेटर पासून आपण स्टार्ट केलं आणि एंड केलं बीट वाईज ऑपरेटरवर, बरोबर. सो सगळे ऑपरेटर्सचे व्हेरिएशन्स, प्रत्येक ऑपरेटरचे व्हेरिएशन्स तुमच्या समोर मांडले. सब ऑपरेटर्स पण, प्रत्येक ऑपरेटरच्या आतमध्ये सब ऑपरेटर्स प्रेझेंट आहेत. ते सब ऑपरेटर्स तर तुमच्यासोबत शेअर केलेच, पण ते सब ऑपरेटर्समध्ये काय वेगवेगळ्या पद्धतीचे व्हेरिएशन्स तुमच्यासमोर येऊ शकतात ते पण तुमच्यासमोर मांडून ठेवलेले, बरोबर. कशा कशा पद्धतीने तुम्ही लॉजिकल ऑपरेटर्सला यूज करू शकतात, कंपॅरिझन ऑपरेटर्सला यूज करू शकतात, मेंबरशिप ऑपरेटर्सचं पण यूज कसं करायचं आहे ते पण तुमच्यासमोर मांडले, बरोबर. ठीक आहे. हे 3 ऑपरेटर्स सगळ्यात जास्त यूज होणारे, यांना व्यवस्थितपणे समजून घ्या. हे जे 3 ऑपरेटर्स तुमच्यासमोर मांडतोय, कोणते ऑपरेटर्स? कंपॅरिझन, लॉजिकल आणि मेंबरशिप. मोस्टली यूज ऑपरेटर्स आहेत, त्यांना यूज तुम्ही नेहमी करणार, ही एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. अरिथमेटिक ऑपरेटर्सचा पण यूज होणार आहे, पण ते बेसिक ऑपरेटर्स आहे त्याचं तुम्हाला क्लिअरच आहे. बेसिक प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे सगळे ऑपरेशन्स तुम्ही त्याच्यामध्ये परफॉर्म करणार. कंपॅरिझनला, लॉजिकलला, मेंबरशिपला व्यवस्थितपणे लक्षात घ्या, व्यवस्थितपणे डोक्यात ठेवा. प्रत्येक वेळेस ते यूज होतील, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा आपण यूज करणार आहे. इथून पुढचे पण जेवढे पण कन्सेप्ट आपण लर्न करू त्याच्यामध्ये पण ते ऑपरेटर्सचे यूज होईल. ठीक आहे. सो असे 7 ऑपरेटर्स व्यवस्थितपणे स्टडी करा. काय डाऊट असेल तर विचारा, पण क्लिअर करून घ्या. 7 ऑपरेटर्स इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रोग्रामिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण आणि पायथन प्रोग्रामिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. सेकंड, सगळ्यात शेवटचा कन्सेप्ट तुमच्यासमोर मांडलं होतं प्रेसिडेन्सचा कन्सेप्ट, बरोबर. प्रेसिडेन्स, प्रत्येक ऑपरेटरची तुम्हाला प्रेसिडेन्स मांडून दिली. एवढे सगळे ऑपरेटर्स तुम्ही शिकलेले, त्या सगळ्या ऑपरेटर्सची प्रेसिडेन्स काय असते. ठीक आहे. डे टू डे रिअल लाईफमध्ये पण जर का असे काही इक्वेशन्स, असे काही स्टेटमेंट्स तुमच्या समोर आले तर कसं त्यांना सॉल्व्ह करायचं या प्रेसिडेन्सच्या मदतीने. पायथन प्रोग्रामिंगमध्ये तर पायथन कोणत्या गोष्टीला फॉलो करून तुमच्यासमोर आन्सर पुट करणार आहे, तो तर सिंगल क्लिकमध्ये आन्सर देतो, पण तो सुद्धा या प्रेसिडेन्सच्या लिस्टलाच फॉलो करतोय, या प्रेसिडेन्सच्या सिक्वेन्सलाच फॉलो करून तुमच्यासमोर आन्सरला प्रेझेंट करतो. म्हणून लक्षात घ्या ही प्रेसिडेन्स काय, कशा पद्धतीने स्टेटमेंट सॉल्व्ह केले जातात, कोणत्या ऑपरेटरची प्रेसिडेन्स जास्त आहे, ही सुद्धा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, बरोबर. कुणाची प्रायोरिटी जास्त आहे, आपल्याला कुणाला जास्त प्रायोरिटी द्यायची सॉल्व्ह करताना, सो ते समजणं इम्पॉर्टंट आहे आणि तो कन्सेप्ट आपल्याला सांगतोय प्रेसिडेन्समध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण क्वेश्चन्स घेऊ. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला आहे ना ह्याच्यावरती क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतो, मग तुम्ही ते सॉल्व्ह करत बसा. ठीक आहे. भरपूर क्वेश्चन्स काढलेले, सगळे क्वेश्चन्स तुमच्यासमोर प्रेझेंट करतो, एक एक करून आपण घेऊ, तुम्ही सॉल्व्ह करा आणि मला आन्सर हे करत चला. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक रूल मी डिफाईन करणार आहे प्रेसिडेन्समध्ये, तिथे तुम्हाला अजून व्यवस्थितपणे लक्षात येईल की प्रेसिडेन्स सोबत तो रूल सुद्धा इम्पॉर्टंट आहे जेव्हा पण तुम्ही या सगळ्या ऑपरेटर्सला यूज करणार. ठीक आहे. आज आपण आता नवीन टॉपिकला स्टार्ट करू, पुढचं टॉपिकमध्ये आपण आता एंटर करू. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट इथून पुढे आता तुमचे पायथनमध्ये स्टार्ट होत आहे. ठीक आहे. आता कंडिशनल स्टेटमेंट्सकडे आपण मूव्ह ऑन होतोय. ठीक आहे. ॲक्च्युअल पायथन आता इथून तुमचं चालू होतं. आत्तापर्यंत प्रिंट स्टेटमेंट, इनपुट फंक्शन, व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे, डेटा टाइप्स कुणाला म्हणायचं आहे, टाईप कास्टिंग कशी करायची, हे सगळे कन्सेप्ट आपण बेसिक शिकत आलो. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स असतील, कशा पद्धतीने प्रिंट फंक्शनमध्ये डेटाला पास करायचं, डेटा कसं प्रिंट करायचं, इनपुट घ्यायचं युजरकडून आणि व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करायचं, हे सगळी गोष्टी तुमच्या आता क्लिअर झाल्या. सोबतच तुम्हाला ऑपरेटर्सचा पार्ट पण आता क्लिअर केलेला. आता आपली ॲक्च्युअल प्रोग्रामिंग इथून चालू होणार आहे. इथून पुढे ॲक्च्युअल आता तुम्ही प्रोग्राम टाईप करायला सुरुवात करणार. तुम्हाला मी प्रॉब्लेम स्टेटमेंट देणार, तुम्हाला क्वेश्चन्स देणार, ते क्वेश्चन्सला तुम्ही आता सॉल्व्ह करून प्रोग्रामच्या फॉर्ममध्ये माझ्यासमोर प्रेझेंट करणार प्रत्येकजण. ठीक आहे. सो त्याला अंडरस्टँड करू आता व्यवस्थितपणे, आणि तिथं तुम्ही जे कन्सेप्ट यूज करणार आहे, कंडिशनल स्टेटमेंट झाले, लूप स्टेटमेंट झाले, हे 2 इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कोड लिहिताना, कोड राईट करताना या कन्सेप्टचं तुम्ही यूज करणार म्हणजे करणार. हेडिंग द्या, नवीन फाईल बनवा, कंडिशनल स्टेटमेंट्स. सगळ्या जणांनी ऑनलाईन मेंबर्स पण ऑपरेटर्सला व्यवस्थितपणे लर्न करून घ्या. रिव्हिजन तुम्ही केली असेल 2 दिवसात की नाही केली? सगळे कन्सेप्ट तुम्ही बघून काढले असतील. काय काय शिकले तुम्ही आत्तापर्यंत, प्रिंट फंक्शन पासून ते ऑपरेटर्सपर्यंत. सो त्याच्यानंतर आपण आपली जर्नी स्टार्ट करू. कंडिशनल स्टेटमेंट्स. आता काय अर्थ आहे कंडिशनल स्टेटमेंटचं, कधी यूज करायचं आणि कसं यूज करायचं ते पण समजून घ्या व्यवस्थितपणे.
ठीक आहे. सो कंडिशनल स्टेटमेंट्स आता, ठीक आहे. कंडिशनल स्टेटमेंट्स दोन वर्ड आहे, कंडिशनल आणि स्टेटमेंट. स्टेटमेंटमधून समजते की तुम्ही स्टेटमेंट तुमचे डिफाईन करणार आहे, पण तुम्ही जे स्टेटमेंट डिफाईन करणार आहे ते स्टेटमेंट आता कसे असतील, कंडिशनल बेस्ड असतील, बरोबर. जे पण स्टेटमेंट तुम्ही डिफाईन करणार आहे, कोणताही स्टेटमेंट राईट करा, ते स्टेटमेंट कसं असेल, कंडिशनल बेस्ड असणार आहे. हां, लक्षात द्या. कंडिशनल स्टेटमेंट कधी राईट करायचं, काय यूज करायचं कंडिशनल स्टेटमेंटचं, ठीक आहे. आता तुम्ही काय करणार आहे, इथं व्हेरियस स्टेटमेंट्स तुम्ही काय करणार आहे, पायथनमध्ये डिफाईन करणार आहे. हां, व्हेरियस स्टेटमेंट्स तुम्ही आता इथून पुढं डिफाईन करणार आहे आणि त्या स्टेटमेंटच्या आतमध्ये तुम्ही तुमचा कोड राईट डाऊन करणार आहे. लक्षात द्या. आता व्हेरियसपणे तुम्ही काय करणार आहे, पूर्ण तुमच्या पायथन प्रोग्रामिंगमध्ये इथून पुढच्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्ही व्हेरियस स्टेटमेंट डिफाईन करणार आहे. पण जे स्टेटमेंट तुम्ही डिफाईन करणार आहे, जे पण स्टेटमेंट तुम्ही पास करताय, जे पण स्टेटमेंट तुम्ही बोलताय, राईट करताय, ते कंडिशनल बेस्ड असले पाहिजे. काहीतरी कंडिशन्स त्याच्यामधून बाहेर आली पाहिजे. कंडिशन्सचा अर्थ काय, जर का तुम्ही एखादं असं स्टेटमेंट दिलं तर त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन प्रेझेंट पाहिजे, जेणेकरून मी ती कंडिशन चेक करणार, आणि ती कंडिशन चेक केल्यानंतर मी सांगणार की कंडिशन बरोबर आहे का चुकीची. लक्षात घ्या. दोनच गोष्टी इथं करणार आहे तुम्ही. आता इथून पुढे जे पण कोड लिहिणार ते कोड तुम्ही एका स्टेटमेंटच्या आतमध्ये लिहिणार. लक्षात द्या. इथून पुढे तुम्ही जे पण आता स्टेटमेंट्स लिहिणार आहे त्या स्टेटमेंटच्या आतमध्ये तुम्ही तुमचा कोड राईट डाऊन करणार आहे. कोणता पण कोड असो, मग तो साधं प्रिंटचं स्टेटमेंट पण असेल, प्रिंट हॅलो वर्ल्ड. लक्षात येते, प्रिंट हॅलो वर्ल्डचं पण एक नॉर्मल स्टेटमेंट असेल, तो सुद्धा कोड सिंगल लाईन ऑफ कोड आहे, प्रिंट हॅलो वर्ल्ड. तो सिंगल लाईन ऑफ कोड पण मी कशाच्या आतमध्ये राईट करेन, एका स्टेटमेंटच्या आतमध्ये राईट करणार आहे, बरोबर. सो आता तो जो स्टेटमेंट मी लिहितोय ना, तो स्टेटमेंट कसा पाहिजे, कंडिशन बेस्ड पाहिजे. तिथून काहीतरी कंडिशन भेटली पाहिजे मला. मी जर का त्या स्टेटमेंटला रीड केलं तर काहीतरी कंडिशन माझ्यासमोर प्रेझेंट झाली पाहिजे. काय सांगतोय मी, जेव्हा पण मी त्या स्टेटमेंटला रीड करणार तेव्हा काहीतरी कंडिशन माझ्यासमोर काय झाली पाहिजे, प्रेझेंट झाली पाहिजे. मग मी काय करणार, त्या कंडिशनला चेक करणार, बरोबर. मी काय करणार, त्या कंडिशनला चेक करणार. एक तर ती कंडिशन बरोबर असेल किंवा ती कंडिशन फॉल्स असेल, बरोबर. कंडिशन जर का बरोबर आली तर आतमधलं जो पण तुम्ही कोड लिहिलेला आहे ना, सपोज करतोय आपण प्रिंट हॅलो वर्ल्डचा कोड लिहिलेला आहे, तरच तो प्रिंट हॅलो वर्ल्डचा कोड पायथन एक्झिक्यूट करणार. जर का तुमची कंडिशन ट्रू आहे, जर का तुमची कंडिशन बरोबर आली तरच पायथन त्याच्या आतमधलं कोडला काय करणार, एक्झिक्यूट करणार. नाही तर पायथन तो कोडला चेक सुद्धा करणार नाही, बघणार सुद्धा नाही, त्याला एक्झिक्यूट करणार नाही. जर का कंडिशन फॉल्स झाली तर, लक्षात येतोय. इथून पुढं जेव्हा पण आपण कोड लिहू तेव्हा आपण कुठं लिहिणार, आता तो कोड कंडिशन स्टेटमेंटच्या आतमध्ये लिहू, बरोबर ना. तुमचं स्टेटमेंट आहे त्याच्या आतमध्ये लिहितोय, तो स्टेटमेंट कसं आहे, कंडिशनल बेस्ड आहे. म्हणजे तो स्टेटमेंट काहीतरी सांगतोय, काहीतरी कंडिशन प्रेझेंट करतोय, बरोबर. आता ते कंडिशन कोणी डिफाईन करणार, तुम्हीच डिफाईन करणार. स्टेटमेंट कोणी डिफाईन करणार, तुमचं स्टेटमेंट तो असणार. त्याच्या आतमध्ये कोड कोण लिहिणार, तुम्हीच लिहिणार. पायथन काय करणार, फक्त येणार कंडिशनला चेक करणार, तो स्टेटमेंटला चेक करणार. तो स्टेटमेंटची कंडिशन काय पहिले तर ते बघणार, ती कंडिशन बरोबर आहे का चुकीची आहे ही पण चेक करणार. बरोबर असेल तर त्याच्या आतमधलं कोड तुमचं रन होईल. जर का चुकीचं असेल कंडिशन, पायथन तिथं स्टॉप होईल, तो पुढचा कोड बघणार सुद्धा नाही, त्याचं एक्झिक्युशन तिथं स्टॉप होईल. म्हणजे आता तुमचं जो कोडचं रनिंग आहे, लक्षात येतोय, तुमचं जो कोडचं रनिंग आहे तो कोणतरी कंट्रोल करतोय असं मी सांगू शकतो. तुमचा जो कोड आता तुम्ही जो राईट करणार आहे, प्रिंट हॅलो वर्ल्डचा कोड नॉर्मली जर का मी इथं लिहिला असं, नॉर्मल स्टेटमेंट दिले प्रिंट हॅलो वर्ल्ड, याला कोणी कंट्रोल करतोय का, नाही करत. हा इंडिपेंडेंट स्टेटमेंट आहे आता माझ्यासाठी. याला फक्त मला काय करायचंय, रनचं बटन दाबायचं. जसं रनचं बटन दाबलं जाईल, रनचं बटन प्रेस करणार, पायथनचं एक्झिक्युशन स्टार्ट होणार. हां, पायथन माझ्या कोडला काय करणार, कंपाईल करायला स्टार्ट करणार, जो पण आउटपुट असेल माझ्यासमोर प्रेझेंट करणार, बरोबर. ही स्टेटमेंट सांगणार. आणि होणार का प्रिंट, तुम्हाला काय वाटतं, कोड रन केलं तर होणार ना. कोड जर का रन केलं तर हॅलो वर्ल्ड माझ्या आउटपुट स्क्रीनवरती तुमचे पण येईल, तुम्ही पण रन करू शकता. सो त्या केसमध्ये आता हा कोड कुणावरती डिपेंडेंट नाही. पण आता मी काय सांगतोय, हा कोडला आता आपण कंट्रोल करणार. जेव्हा तुम्ही कंडिशनल स्टेटमेंट लिहिणार, जेव्हा तुम्ही स्टेटमेंट लिहिणार त्याच्यामध्ये काहीतरी कंडिशन असेल, पायथन येणार त्या कंडिशनला चेक करणार. जर का ती कंडिशन ट्रू असेल तरच हा स्टेटमेंट मला काय करायचं, रन करायचं. जर का कंडिशन फेल झाली, कंडिशन फॉल्स झाली, हा जो स्टेटमेंट मी कोड लिहिलेला आहे हा कोड माझा रन नाही झाला पाहिजे, असं स्टेटमेंट मी काय करतोय तिथं जाहीर करतो. म्हणजे इथं काय झालं, तुमचं स्टेटमेंट, तुमचं कोड हा सिंगल लाईन ऑफ कोड आहे, असं तुम्ही मल्टिपल लाईन ऑफ कोड लिहिणार आहे. असं मी म्हणत नाही का सिंगल लाईनचाच कोड लिहू शकतो आपण, किती मर्जी पाहिजे तेवढा मोठा कोड लिहू शकता. बट ते पूर्ण कोडला कंट्रोल झालेला आहे एका सिंगल स्टेटमेंट. जर का स्टेटमेंट फॉल्स झाला तर तो कोड पायथन तर बघायला सुद्धा रेडी नाहीये, पायथन तो कोड चेक सुद्धा करणार नाहीये.
कारण एक्झिक्युशनचा प्रश्नच उठत नाही ना त्या कोडमध्ये, बरोबर ना, कारण कंडिशनच फेल आहे तुमची, सो एक्झिक्यूट होणारच नाही तो प्रिंट हॅलो वर्ल्ड कधी. सो इथं तुमचा कोड काय झालं, कंट्रोल झाला. कुणाकडे कंट्रोल झाला त्याचं, कंडिशनल स्टेटमेंटवरती त्याचा कंट्रोल डिपेंड आहे होता. म्हणजे कोडचं एक्झिक्युशन कुणावरती डिपेंड झालं, कंडिशनल स्टेटमेंटवरती. कंडिशनल स्टेटमेंट ठरवणार ना कोड एक्झिक्यूट होणार का नाही होणार. कंडिशनल स्टेटमेंट जर का ट्रू आली तर कोडचं एक्झिक्युशन 100%. जर का कंडिशनल स्टेटमेंट तुमची फॉल्स झाली तर तोच कोडचा जो एक्झिक्युशन आहे तो 0%. बरोबर, लक्षात आतोय आता कशा पद्धतीने आपण कंडिशनल स्टेटमेंट्सला राईट करणार आहे. ठीक आहे, आता तो पण सांगतो कंडिशन्स कसे डिफाईन करायचे. ठीक आहे, कंडिशन्स आता कसे डिफाईन करायचे ते घेऊन मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू वेगवेगळे कंडिशन्स तुमच्या समोर मी मांडून ठेवणार आहे. वेगवेगळे कंडिशन्स तुम्ही स्वतः चेक करणार. जसं मी सांगतोय तुम्ही कोड लिहिणार आता, पण कोड कशाच्या आतमध्ये लिहिणार, स्टेटमेंटच्या आतमध्ये लिहिणार. तो स्टेटमेंट कसा असेल, कंडिशन बेस्ड असेल. त्यात तो कोड आला माझ्याकडं, मी सगळ्यात पहिले कंडिशनला रीड करणार, म्हणजे तो स्टेटमेंटला रीड करणार, कंडिशनला समजून घेणार, मग डिसाईड करणार कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू असेल तर आतमधलं कोड रन होईल, कंडिशन फॉल्स झाली तर आतमधलं कोड रन होणार नाही. वेगवेगळे कंडिशन्स डिफाईन करतो, मग तुम्ही सांगा कोड रन होईल का नाही होईल. बरोबर, फक्त काय चेक करायचं, कंडिशन बरोबर आहे का फॉल्स. ठीक आहे, सिंटॅक्स पण सांगतो आता कशा पद्धतीने तो कोड राईट करायचा. आता काय नव्हतं, सिंटॅक्स समजायचं सगळ्यात पहिले. कंडिशनल स्टेटमेंटचं सिंटॅक्स अंडरस्टँड करून. टोटल 5 टाईपचे कंडिशनल स्टेटमेंट्स आपल्याकडे. किती आहे, 5 टाईपचे कंडिशनल स्टेटमेंट्स. म्हणजे याचा अर्थ काय झालं, मी 5 वेगवेगळ्या पद्धतीने माझं स्टेटमेंट राईट करू शकतो. 5 वेगवेगळ्या पद्धती आहे माझ्याकडे स्टेटमेंट राईट करण्याचं. पण एक सिंटॅक्स कॉमन आहे. कंडिशनल स्टेटमेंट कोणता असतो, कुठून स्टार्ट होतो कंडिशनल स्टेटमेंट, इफ पासून. कंडिशनल स्टेटमेंट चालू कुठून होणार तुमचं, इफ पासून. 5 वेगवेगळे टाईप आहेत, 5चे 5ही टाईप कुणाला रिप्रेझेंट करताय, इफ स्टेटमेंट. इफ तुमचं बेस कीवर्ड असणार आहे कंडिशनल स्टेटमेंटला सुरुवात करण्यासाठी. कंडिशनल स्टेटमेंटला सुरुवात करण्यासाठी इफ स्टेटमेंट तुमचं बेस असणार आहे. ठीक आहे, समजून घेऊ. प्रत्येक 5 टाईप तुमच्या समोर मांडतो, 5 टाईपचे सिंटॅक्स तुमच्या समोर मांडतो. प्रत्येक वरती एक एक कोड तुम्हाला लिहून दाखवतो आणि एक्झिक्यूट करू, कसा आउटपुट येतो त्याला चेक करू. फ्लो पण समजू, एक्झिक्युशनचा फ्लो पण समजणं गरजेचं आहे. आउटपुट कशा पद्धतीने येणार आहे ते पण अंडरस्टँड करू. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे, ऑनलाईन मेंबर्स पण. सगळ्यात पहिले कंडिशनल स्टेटमेंट्स मधलं पहिला टाईप बेसिक. ज्यांनी आपलं कंडिशनल स्टेटमेंट चालू होईल तोच आपलं पहिलं स्टेटमेंट आहे आणि त्याच पहिल्या स्टेटमेंटला आपण एक्झिक्यूट करू. कोणता आहे, इफ स्टेटमेंट. नाव पण काय त्याचं, इफ स्टेटमेंट. सिंटॅक्स कसं आहे समजून घ्या. सिंटॅक्स राईट करायचं सगळं स्मॉलमध्ये, सगळं स्मॉल लेटरमध्ये असेल. इफ लिहिणार, इफला राईट करणं कंपल्सरी आहे. जोपर्यंत इफ वर्ड IF तुमचा राईट होणार नाही तोपर्यंत कंडिशन तुमची, तो स्टेटमेंट तुमचा राईटच होणार नाही. कंडिशन तर नंतरचा प्रश्न आहे, पण स्टेटमेंटच तुमचं क्रिएट होणार नाही. इफ स्टेटमेंट, इफ वर्डचं यूज करूनच तुमचं स्टेटमेंट डिफाईन होणार. ही एक गोष्ट लक्षात घ्या. मी काय सांगतोय, आपल्याला इथं कंडिशनल स्टेटमेंट्स बिल्ड करायचे. सो जो स्टेटमेंट मी तुम्हाला बिल्ड करायला सांगतोय ना, तो स्टेटमेंटची सुरुवातच कुठून होणार आहे, इफ वर्डनी होणार आहे. सो हा तुमचं इफ आणि इफच्या नंतर राईट करायचं कंडिशन्स. इफच्या नंतर प्रोव्हाइड करायचं पायथनला तुमचे कंडिशन्स. मग लावायचं कोलन, डबल डॉट आपले ज्याला आपण म्हणतो कोलन सिम्बॉल. ठीक आहे, आणि मग एकदा की कोलन लावलं मग प्रेस करायचं एंटर. मग जो कोड आहे ना तुमचं, जो पण कोड तुम्हाला लिहायचा आहे त्या कोडला लिहायला सुरुवात करायची. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की डायरेक्ट लाईनच्या सुरुवातीपासूनच कोड लिहायला स्टार्ट नाही करायचं. सुरुवातीला काय द्यायचंय, इंडेंटेशन द्यायचंय. पायथनमध्ये एक महत्त्वाचा कन्सेप्ट इथे इंट्रोड्यूस करतोय, इंडेंटेशन. पायथन कुणाला फॉलो करतो, इंडेंटेशनला फॉलो करतो. पायथन इंडेंटेशन बेस्ड लँग्वेज आहे. लक्षात येतोय, इंडेंटेशनचा अर्थ काय असतो ते पण समजून घ्या. चला, तुम्हाला प्रोग्राम जेव्हा राईट करणार तेव्हा मी तुम्हाला समजवतो इंडेंटेशनचा अर्थ काय असतो. हा झालं तुमचं बेसिक इफ स्टेटमेंटचं ठीक आहे, सिंटॅक्स झालं. आता प्रोग्रामकडे येऊ, राईट करू. सगळ्यात पहिले काय सांगितलं मी तुम्हाला, काय लिहायचंय, इफ वर्ड लिहायचंय, जेणेकरून तुमचं स्टेटमेंटची रायटिंग इथं स्टार्ट होईल. झालं, इफ स्टेटमेंट राईट केलं, मग काय बिल्ड करायचे, कंडिशन्स इथं तुम्ही डिफाईन करायचे. आता तुम्ही ऑपरेटर्स शिकलेले आहेत सगळ्या जणांनी व्हेरियस ऑपरेटर्स शिकलेले. तर सगळ्या ऑपरेटर्सचं यूज करून इथं तुमची कंडिशन डिफाईन करा.
जी पण कंडिशन तुम्हाला डिफाईन करायची ती करा. सपोज मी इथं सिम्पल काय करतोय, एक स्टेटमेंट देतोय काही अशा पद्धतीने. स्टेटमेंट काय माझं, इफ 10 ग्रेटर देन 5, हा माझं स्टेटमेंट आहे. काय माझं हा स्टेटमेंट कंडिशन बेस्ड स्टेटमेंट आहे का? मी जो स्टेटमेंट देतोय तो काही कंडिशन बेस्ड स्टेटमेंट आहे का? आहे ना. हा, इफ मी काय विचारतोय तुम्हाला, इफ 10 इज ग्रेटर देन 5. जेव्हा मी तुम्हाला असं काही विचारणार, इफ 10 इज ग्रेटर देन 5, तुम्ही काय विचार करणार, 10 ग्रेटर आहे का 5 पेक्षा, म्हणजे तुम्ही कंडिशन चेक करताय. कंडिशन इथं तुम्ही काय चेक केली, इफला चेक केला का तुम्ही? इफ वर्डला वाचत बसले का? नाही. तुम्ही कोणाला वाचत बसले, 10 ग्रेटर देन 5 आहे का नाही हे चेक केलं असेल तुम्ही पण. सो त्या केसमध्ये हा काय झाला माझं कंडिशन स्टेटमेंट झालं. मग लावलं काय, कोलन. कोलन लावल्यावरती करायची एंटर की प्रेस. जसं मी एंटर की प्रेस करतोय, नीट लक्ष द्या, VS कोडनी लाईनच्या सुरुवातीपासून काय केलेलं आहे, काही स्पेस दिलेले, त्यालाच आपण म्हणतो इंडेंटेशन. त्या इंडेंटेशनचा अर्थ काय, कारण आता आपल्याला काय करायचंय, जो स्टेटमेंट आपण डिफाईन केलेला आहे ना, जो कंडिशनल स्टेटमेंट आपण राईट केलेला आहे ना, त्या कंडिशनल स्टेटमेंटसाठी आपल्याला आता कोड लिहायचंय. काय लिहायचंय, कोड लिहायचंय. मग तो जो कोड आहे तो बरोबर त्याच्या आतमध्येच लिहिला गेला पाहिजे. म्हणजे डिफाईन काय होईल, हा जो कोड मी लिहितोय ना, प्रिंट हॅलो वर्ल्ड, हा जो सेट ऑफ प्रोग्राम आहे, हा जो सेट ऑफ कोड आहे, सिंगल लाईनचा कोड आहे, हा जो सेट ऑफ प्रोग्राम आहे, हा कुणासाठी लिहिलेला आहे, या कंडिशनल स्टेटमेंटसाठी हा कोड लिहिला गेला. लक्षात येतंय, हा जो प्रिंट हॅलो वर्ल्डचा मी कोड लिहिलेला आहे ना, हा प्रिंट हॅलो वर्ल्डचा कोड कुणासाठी लिहिलेला आहे, या स्टेटमेंटसाठी मी तो कोड राईट केलेला आहे. सिंपल. कारण हा जो सेट ऑफ कोड आहे किंवा सेट ऑफ प्रोग्राम आहे, त्याला कोणीतरी कंट्रोल करते. कोण कंट्रोल करतो याला, इफ. हा इफचं स्टेटमेंट, कोणतं पण इफचं स्टेटमेंट नाही, बरोबर ना. इथं मी जर का अजून एक इफ स्टेटमेंट लिहिलं, पण या कोडला कंट्रोल कोण करणार, हा जो इफ स्टेटमेंट आहे हाच त्याला कंट्रोल करू शकतो, बरोबर ना. म्हणून मी काय सांगतो, या इफ स्टेटमेंटसाठी, या कंडिशनल स्टेटमेंटसाठी मी कोड लिहिलेलं आहे. कोणतं कोड लिहिलेलं आहे, प्रिंट हॅलो वर्ल्ड. म्हणून मी त्याला लाईनच्या सुरुवातीला नाही लिहिते, मी कुठं लिहितोय, त्याच्या आतमध्ये लिहितो. तुम्ही बघू शकता, कोलनच्या नंतर हा जो कोड आहे हा रिफ्लेक्ट होतोय कुणाच्या आतमध्ये, इफच्या लाईनमध्ये येतोय का तो, नाही, ते इफच्या आतच्या मध्ये येतं, इफच्या आतमध्ये तो प्रेझेंट होतोय स्वतःला. त्यालाच आपण म्हणतो इंडेंटेशन. इंडेंटेशन बाय डिफॉल्ट 4 स्पेसेसनी प्रोव्हाइड केले जातात. लक्षात घ्या, 4 स्पेसेस आपण बाय डिफॉल्ट तिथं प्रोव्हाइड करतो. तुम्हाला द्यायची गरज नाहीये, VS कोड तुम्हाला ऑटो करून देतो. हा सेम कोड जर का मी नोटपॅड एडिटरमध्ये राईट केला, नोटपॅड पण ॲप्लिकेशन सगळ्यांनी बघितलं असेल, नोटपॅडमध्ये पण मी कोडला राईट करू शकतो माझ्याकडे. हा सेम कोड मी तिथं पेस्ट करणार, पण तिथं जर का मी कोलन दिल्यावरती एंटर की प्रेस केलं तर तो लाईनच्या सुरुवातीपासून मला 4 स्पेस नाही देणार, तिथं मला मॅन्युअली 4 स्पेसेस पुट करावे लागतील, 1 2 3 4. मग माझा जो कोड आहे त्याला मी राईट करणार. पण VS कोड काय करतोय आपल्यासाठी, जसं त्याला इथं कोलन सिम्बॉल डिटेक्ट झाला, त्याचा अर्थ काय असतो पायथनमध्ये, कोलन सिम्बॉल जिथं आला त्याच्यानंतर जर का युजरनी एंटर की प्रेस केलं तर बरोबर लाईनच्या सुरुवातीपासून मला काय द्यायचं, इंडेंटेशन प्रोव्हाइड करायचं. आणि एक इंडेंटेशन म्हणजे किती स्पेस, 4 स्पेस, बरोबर. VS कोडनी बाय डिफॉल्ट त्याचे 4 स्पेस दिले आणि तुमचं कर्सर इथं ब्लिंक व्हायला स्टार्ट झाला आणि तुम्हाला सांगितलं गेलं की इथून पुढे तुमचं कोड लिहायला सुरुवात करा. त्याचा अर्थ काय, हा जो कोड आता तुम्ही लिहिताय तो कुणाला असाइन आहे, तो कुणाच्या अंडर आहे, त्या वरच्या इफ कंडिशनच्या अंडर. क्लिअर होतोय, लक्षात येतोय. पहिलं कंडिशनल स्टेटमेंट आहे इफ स्टेटमेंट. लक्षात घ्या, काय आहे कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट का राईट करणार आहे तुम्ही, कारण तुम्हाला तुमच्या कोडवरती काय पाहिजे, आता कंट्रोल पाहिजे. तुम्हाला तुमच्या कोडला कधी पण एक्झिक्यूट नाही करायचे, तुम्हाला तुमच्या कोडला कधी पण एक्झिक्यूट करण्या अगोदर तुम्हाला काहीतरी कंडिशन चेक करायचे आणि मगच तुमचा कोड तो एक्झिक्यूट झाला पाहिजे. लक्षात येते, पहिले तुम्ही काय करताय, कंडिशन चेक करताय, मगच तो कोड तुमच्यासाठी काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार. त्या केसेसमध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट्सला राईट करणार. कसं राईट करायचं, इफ कीवर्डचं यूज करू. इफ कीवर्ड नंतर काय लावायचं आहे, कंडिशन्सला डिफाईन करायचं. सिम्पल, काय पण कंडिशन इथं डिफाईन करू शकता. ती कंडिशन पायथन चेक करणार. पायथन इथं येऊन काय चेक करतोय, 10 ग्रेटर देन 5 आहे का, एवढंच बघतोय. असेल 10 ग्रेटर देन 5 जर का ट्रू असेल तर आतमधलं कोड रन होईल, आणि जर का 10 ग्रेटर देन 5 नसेल, म्हणजे सपोज जर का मी इथं दिलं लेस देन सिम्बॉल, या केसमध्ये काय झालं, तुमचं कंडिशन फेल झाली, म्हणजे कंडिशन फॉल्स झाली, तर पायथन इथंच फेल होतो, म्हणजे इथंच एक्झिक्युशन स्टॉप करतो. आतमध्ये काय लिहिलेलं आहे त्याला बघण्याची गरजच नाही, काय पण लिहिलेलं असो मला तर एक्झिक्यूट करायचंच नाही, बरोबर. केव्हा एक्झिक्युशन करायचं, जेव्हा इफची कंडिशन ट्रू असेल.
लक्षात आले. सिंटॅक्स समजले कसं राईट करायचे. इफ कंडिशन कोलन नंतर एंटर की प्रेस करायची. ऑटोमॅटिक तुम्ही VS कोड तुम्हाला शिफ्ट करणार त्या स्टेटमेंटच्या अंडर तुम्ही तुमचं सेट ऑफ प्रोग्राम राईट. बरोबर. करा एक्झिक्यूट. राईट करा पहिलं स्टेटमेंट इफ स्टेटमेंट. इफचं सिंटॅक्स राईट करा. कोलनच्या नंतर एंटर की नंतर तुम्ही कुठं प्रेझेंट होणार त्याच्या आतमध्ये जाणार आणि मग तुमचं कोड लिहायला सुरुवात करायचं. मला सांगा आता काय होईल याचं. कोड रन करतो. कोडचं एक्झिक्युशन इथं स्टार्ट झालेलं आहे माझं. काय कोड लिहिलं आहे. या 3 लाईनचा कोड लिहिलेला आहे. कोडला चेक करा व्यवस्थितपणे काय कोड आहे. सगळे कन्सेप्ट मागचे कन्सेप्ट पण तुम्हाला इंट्रोड्यूस आहे. इनपुट फंक्शन आहे. काय विचारतोय इनपुट फंक्शन मला. एज विचारतोय. ठीक आहे. चला मी काय टाकतोय इथं एज टाकतोय. किती टाकली 15. 15 एज जर का एंटर झाली काय होईल मग. कशी कंडिशन फॉल्स होणार. इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन. योगेश अरे 3 लाईनचा कोड बघ आणि मला सांग काय होईल इथं. चल लाईन बाय लाईन एक्सप्लेन करा मला. चल काय या लाईनचा अर्थ ते तर सांगा. चला पहिल्यांदा बोला सर. हां युजरकडून काय घेतोय आपण. इनपुट घेतोय. कोणतं इनपुट घेतोय. स्ट्रिंग इनपुट, नंबर इनपुट. नंबरचा इनपुट येतोय. ठीक आहे. दिलं नंबरचा इनपुट. कुठं स्टोअर होतोय तो एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा तुमचा स्टोअर होतो. हां त्याच्यानंतर पायथन कुठं जाणार. सेकंड लाईनवरती जाणार. खालच्या लाईनवरती जाणार. इनपुट कलेक्ट केला. सपोज इथं 15 इनपुट दिलं. तो 15 कुठं स्टोअर झाला. एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये तो स्टोअर झाला. एज इक्वल टू 15 असं आलेलं आहे. पायथन आलं नेक्स्ट लाईनवरती. येणार ना नेक्स्ट लाईनवरती का तिथंच थांबणार नाही. येणार खाली. मग इथं येऊन काय करतोय तो कंडिशन चेक करतोय. काय कंडिशन आहे. हां काय होईल इथं बोला. एजची व्हॅल्यू 15 आहे. समजतं कंडिशन कशी फॉल्स झाली. हां एजमध्ये इनपुट आलेलं आहे 15चं. तर 15 ग्रेटर और इक्वल टू 18 चेक होतोय. एज ग्रेटर और इक्वल टू 18 जो चेक होतोय त्याच्यामध्ये डेटा आहे काहीतरी. लक्षात घ्या. एज ग्रेटर और इक्वल टू 18 जो चेक होतोय त्याच्या एजमध्ये काहीतरी डेटा आहे. लक्षात येतोय. इथं मी काय अजून एक स्ट्रिंग डेटा नाही ठेवलेला आहे जेणेकरून तुम्ही आस्की व्हॅल्यूचा कन्सेप्ट इथं चेक करणार. इथं आस्की व्हॅल्यू चेक होणार आहे का नाही. इथं सिम्पल 2 डेटाच चेक होतोय.
दोन न्यूमेरिक व्हॅल्यूज इथं चेक होत आहे, कारण एजमध्ये मी डेटा पास करतोय 15, त्या 15 या एज रिप्लेस होणार पायथनच्या मेमरीमध्ये. हा जो एजची व्हॅल्यू आहे ती रिप्लेस होणार, जो पण युजर व्हॅल्यू देणार त्या व्हॅल्यूने तो रिप्लेस होईल. एजमध्ये मी व्हॅल्यू काय पास करतोय आता 15 देतोय, तर इथं एज रिप्लेस होणार कशाने 15. सो 15 ग्रेटर और इक्वल टू 18 चेक होणार, बरोबर ना. सो 15 ग्रेटर और इक्वल टू 18चं काय होईल, मग आतमधलं कोड रन व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे ना. संपलं. एंटर युअर एज केली, 15 टाकली, एंटर प्रेस केलं, कोडचं एक्झिक्युशन तिथं स्टॉप झाला. का, कारण हा प्रिंट यू आर एलिजिबल टू वोट असं स्टेटमेंट आलंच नाही मला. आता जर का तो स्टेटमेंट मला पाहिजे तर काय करावं लागेल, केलं 18 आलं. बघताय तुम्ही तुमचं कोड कसं कंट्रोल होत आहे, स्टेटमेंट तुमचा कोड कंट्रोल करतोय पूर्णपणे, लक्षात येतोय. 3 लाईनचं कोड होतं, समजतंय. कंडिशन फॉल्स होईल. बरोबर. चला चला, ऑनलाईन मेंबर्स समजतंय कंडिशनल स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट समजलंय. फक्त इफ स्टेटमेंट हा, एल्स कडे अजून गेलेलं नाही आपण. बाकीचे आदित्य, मनीषा, पल्लवी, प्रसाद, सगळ्यांची नावं. लक्ष आहे ना सगळ्यांचं. सौरव तवार, शुभांगी आणि शुभांगीच. तुमचं काय स्टेटस आहे, आवाज येतोय शुभांगी? बरं, ठीक, समजलं ना. इफ स्टेटमेंट लक्षात आलं योगेश? हा 3 लाईनचा कोड समजलाय? मग का नाही म्हटलं पहिलं, का पहिले लिहिण्याची घाई नका करू. तुम्हाला देतो मी 5 मिनिटं देतो लिहायला, चांगल्या पद्धतीने लिहा, काय लिहायचं तेवढं लिहा, बट समजून घ्या पहिले, कन्सेप्ट अंडरस्टँड करा. सेकंड स्टेटमेंट आहे, कोणतं आहे सेकंड, आता इफ आणि एल्स आहे. ठीक आहे, इफ तर तुम्हाला समजलेलं आहे, बरोबर. त्याच्यासोबतच इफ सोबतच कुणाला अटॅच करायचं आहे, आता एल्सला अटॅच करायचं. इफ सोबत कुणाला जोडलं जाणार आहे, आता एल्सला जोडलं जाणार आहे. एल्स सेपरेट नाही आहे, लक्षात घ्या. एल्स तुमचं सेपरेट नाही आहे. एल्स कुणासोबत अटॅच आहे, इफ सोबत अटॅच आहे. जो इफ स्टेटमेंट तुम्ही राईट करताय ना, त्याच्यासोबतच कोण अटॅच राहणार आहे, एल्स पार्ट अटॅच राहणार आहे. काय वर्किंग असेल एल्स पार्टची, एल्स पार्टची नेमकी वर्किंग काय असणार आहे तुमच्या इफ स्टेटमेंटमध्ये. आता तुम्ही बघताय की इफची स्टेटमेंट पहिली चेक केली जाते. पायथन काय करतोय, इफची कंडिशन चेक करतोय. एक तर ती कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बरोबर. जर का कंडिशन ट्रू झाली तर पायथन काय करणार, आतमधलं कोडला एक्झिक्यूट करणार, बरोबर ना. पण जर का कंडिशन फॉल्स झाली, पायथन तिथंच एक्झिक्युशन स्टॉप करून देतोय. पायथनचं एक्झिक्युशन तिथंच. आत्ता काय होत आहे करंट टाइमला, आता तुम्ही फक्त इफ स्टेटमेंट शिकले, तर यापर्यंत काय होत होतं, तुमचं जो कोड आहे त्याचं एक्झिक्युशन स्टॉप होत होतं, आउटपुट स्क्रीन तुमची ब्लँक होती, बरोबर ना. तर आता काय होणार आहे, जर का तुमची इफची कंडिशन फॉल्स झाली तर काय होईल, एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल. लक्षात घ्या, इफची कंडिशन जर का ट्रू झाली ना तर इफच्या आतमधलं कोड एक्झिक्यूट होईल, आणि जर का इफची कंडिशन फॉल्स झाली तर इफच्या आतमधलं कोड तर स्किप होणार आहे. मग त्याच्यानंतर काय होईल, एल्सच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला असेल तो बाय डिफॉल्ट काय होईल, पायथन
एक्झिक्यूट करून. समजून येतोय कसं म्हणतोय? सगळ्यात पहिले तर सिंटॅक्स समजून घ्यायचं. सिंटॅक्समध्ये सेम आपलं जसं इफचं सिंटॅक्स होतं, काय राईट करायचं? इफ कंडिशन्स कोलन, कोलन लावल्यावरती पहिले तर कुणाचा कोड येईल, म्हणजे की पहिले काय लिहिणार तुम्ही? कोड लिहिणार. कुणासाठी कोड लिहिणार आहे तो? इफ साठी लिहिणार आहे ना. हा, असं अशा पद्धतीने तुम्ही लिहिणार. त्याच्यानंतर काय सांगतोय मी? कुणाला राईट करायचंय? एल्स पार्टला राईट करायचंय. लिहिलं एल्स पार्ट पण. काय अशा पद्धतीने तुमचं एल्स पार्ट राईट होईल. हा, आणि मग लावायचं काय? कोलन. कोलन लावल्यावरती परत एकदा कुठं कोड लिहायचा आहे? एल्सच्या आतमध्ये लिहायचं आहे. आता कुठं लिहायचं आहे? एल्सच्या आतमध्ये. काय अशा पद्धतीने. हा सिंपल तुमचं सिंटॅक्स आहे. पहिले काय लिहायचं आहे? इफ. इफ नंतर लिहायची तुमची कंडिशन. कोलन लावायचं. जसं तुम्ही कोलन लावणार तुम्ही इफ कंडिशनच्या आतमध्ये एंटर होणार. नीट लक्ष देऊ नका. पहिले काय लिहायचं? इफ वर्ड आय एफ. आय एफ नंतर लावायची कंडिशन, मग लावायचं कोलन. कोलन लावल्यावरती एंटर की प्रेस करायची. त्याच्यानंतर तुम्ही कुठं एंटर होणार? त्या इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये एंटर होणार. मग तुम्हाला जो पण काही कोड लिहायचे लिहा तुमच्या मर्जीने. जो पण काही कोड राईट करायचे ते राईट करा. कोड राईट केल्यानंतर काय करायचंय? परत बॅक जायचंय. कोड राईट केल्यानंतर परत काय करायचंय? बॅक जायचंय. बॅक म्हणजे कुठं? लाईनच्या सुरुवातीला जायचं. परत लाईनच्या सुरुवातीला जायचं. जिथं तुम्ही इफ स्टेटमेंटला राईट केलं होतं, जसं इथं तुम्ही लाईनच्या सुरुवातीलाच इफ स्टेटमेंटला राईट केलं होतं, तसंच परत एकदा बॅक जायचं. लाईनच्या सुरुवातीलाच कुणाला राईट करायचं? आता एल्सला राईट करायचं. ELSE सगळं स्मॉल लेटर्समध्ये. ELSE सगळं स्मॉल लेटर्समध्ये लावायचं. कोलन. कोलन लावल्यावरती परत एंटर की प्रेस करायची. आणि मग परत कुठं जाणार तुम्ही? आता एल्सच्या आतमध्ये जाणार. कुठं जाणार तुम्ही? आता कुठं एंटर करणार तुम्ही? एल्सच्या आतमध्ये तुम्ही एंटर होणार आणि तिथं जाऊन तुमचं कोड परत एकदा राईट करा. हां, वर्किंग फ्लो पण समजून घ्या. दोनच रूल आहे याच्यामध्ये. कोड लिहिलं एकदाचं, पायथनचं रनचं बटन दाबलं, पायथन येणार. पायथन येऊन इफची कंडिशन चेक करा. इफची कंडिशन ट्रू आहे का फॉल्स, फक्त पायथन एवढंच बघा. इफची कंडिशन जर का ट्रू झाली तर इफच्या आतमध्ये हा जो कोड तुम्ही लिहिलेला आहे ना, इफच्या आतमध्ये हा कोड तुमचा एक्झिक्यूट होईल. हा एवढं 2 लाईनचा कोड पायथन स्किप करा. कधी स्किप करणार? हा 2 लाईनचा कोड कंडिशन ट्रू असल्यावरती. इफची कंडिशन ट्रू असल्यावरती हा 2 लाईनचा कोड पायथन स्किप करणार. हा, मग जेव्हा इफची कंडिशन फॉल्स झाली मग पायथन कुणाला स्किप करणार? या कोडला स्किप करणार आणि या कोडला एक्झिक्यूट करणार. कधी कोणतं पार्ट स्किप होतंय लक्षात आलंय? हां, पहिल्यांदा परत एकदा सांगतोय. पायथन येणार, इफची कंडिशन चेक करणार. इफची कंडिशन ट्रू असेल तर कोणता पार्ट स्किप होईल? एल्स पार्ट स्किप होईल. एल्सच्या खालचं कोड पण स्किप होईल. कोणता कोड एक्झिक्यूट होईल? फक्त इफच्या आतमध्ये. हां, इफच्या आतमधलं. आता जर का इफची कंडिशन फॉल्स झाली मग कोणतं पार्ट एक्झिक्यूट होईल आणि कोणतं स्किप होईल? हा, एल्सचा पार्ट एक्झिक्यूट होईल म्हणजे एल्सच्या आतमधलं कोड एक्झिक्यूट होईल. स्किप कोण होणार? इफच्या आतमधलं कोड स्किप. लक्षात आलंय? याच कोडला आपण कंटिन्यू करू. काय करायचं? याच कोडला कंटिन्यू. सपोज युजर आला, एज टाकली, चेक केलं तो एलिजिबल आहे का नाही वोटिंगसाठी. हां, 18 टाकली, 18 पेक्षा जास्त असेल तर कंडिशन ट्रू होईल आणि यू आर एलिजिबल टू वोट असा मेसेज येईल. जर का असा मेंबर आला जो एलिजिबलच नाहीये त्याला पण काहीतरी मेसेज द्या. त्याला पण काहीतरी मेसेज द्या ना. मग कसं देणार तुम्ही त्याला मेसेज? हा तर कोड आपलं ॲज इट इजच मी राईट करतोय. हां, एजमध्ये इनपुट घेतो, इफमध्ये कंडिशन राईट केली आणि प्रिंट लिहितो यू आर एलिजिबल टू वोट. आता काय म्हणतोय मी? ह्याच्या खाली यायचं. हां, मग बॅक जायचं. बॅक जाऊन कुणाला राईट करायचंय? एल्स पार्ट द्यायचंय कोलन. त्याच्या आतमध्ये कुणाला राईट करायचंय? प्रिंट स्टेटमेंटला राईट करायचंय आणि त्याला आतमध्ये पण द्यायचंय यू आर नॉट एलिजिबल टू. लक्षात येतोय? सिंटॅक्स परत एकदा समजून घ्या व्यवस्थितपणे. हा एवढा लाईन ऑफ कोड समजायचं. हा काय तुमचं नॉर्मल व्हेरिएबल आहे. हा व्हेरिएबलमध्ये आपण युजरकडून डेटा कलेक्ट करतोय, इनपुट घेतोय, नंबरचा इनपुट घेतोय, इंटिजरमध्ये मी त्याला कन्वर्ट करून घेतोय, टाईप कास्टिंग करतोय, बरोबर. त्याच्यानंतर इफची कंडिशन राईट केली, त्याच्यामध्ये मी काय लिहितोय? एज ग्रेटर और इक्वल टू 18. एजमध्ये डेटा येणार आहे. जेव्हा युजरला इनपुट विचारलं जाईल तेव्हा इनपुटमध्ये काहीतरी डेटा युजर पुट करेल, करणार का नाही? केल्यानंतर एजमध्ये पुट होईल. तो डेटा एज नावाच्या व्हेरिएबलमध्ये सेव्ह होईल. खाली आल्यानंतर एजमध्ये तो डेटा पुट केला जाईल. ग्रेटर और इक्वल टू 18 चेक होईल. जर का कंडिशन इथं ट्रू झाली तर हा पार्ट तुमचा
यू आर एलिजिबल टू वोट एक्झिक्युटिव्ह. जर का कंडिशन फेल झाली तर हा पार्ट होईल का? यू आर एलिजिबल टू वोट होईल का? नाही. मग कोण प्रिंट होणार? यू आर नॉट एलिजिबल. बरोबर ना. आता इथं कंडिशन तुम्ही ठरवायची. कंडिशन आता आपण कशी डिफाईन केली? तुमचं कोड काय होतं पहिलं तर तुम्ही तो डोक्यात घेतलं. कसं घेतलं? मला एक असं कोड बनवायचं आहे ज्याच्यामध्ये एज पुट केल्यानंतर मला काय आलं पाहिजे? तो एलिजिबल आहे का नाही. बरोबर ना. असं कोड मला तयार करायचं आहे, असं प्रोग्राम मला राईट करायचं आहे ज्याच्यामध्ये मी जर का एखाद्या एज पुट केला, कोणाचा पण एज असू द्या, तो एज जर का मी तिथं पुट केला तर माझ्यासमोर काय आला पाहिजे? तो वोटिंगसाठी एलिजिबल आहे का नाही. एवढं सिम्पल कोड होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही कंडिशन काय बिल्ड करणार आहे या सिच्युएशनमध्ये? असं जर का कोड तुम्हाला लिहायचं आहे तर कंडिशन काय डिफाईन होऊ शकते? बरोबर. तुम्ही काय बघणार? सगळ्यात पहिलं तर तुम्ही जाऊन लॉ चेक करणार. काय सांगतोय? 18 वर्षाच्या वरांचे जे लोक असतात त्यांनाच आपल्याला काय करायचे? वोटिंगसाठी एलिजिबल करायचे. कंडिशन पण तुमची तशीच सेट होणार. एज येणार ग्रेटर ऑर इक्वल टू 18 असेल म्हणजे 18 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच लोकांना एलिजिबल टू वोटचा मेसेज आला पाहिजे. आणि बाकी त्याच्या खालचे जे पण लोक असतील त्यांना कोणता मेसेज आला पाहिजे? यू आर नॉट एलिजिबल टू वोट. कंडिशन पण कोणी डिफाईन करतोय? आपणच डिफाईन करतो. तुमच्यावरती कंडिशन कशी डिफाईन करायची. तुमची कंडिशन फेल तर तुमचा कोड कधीच एक्झिक्यूट नाही होणार. बरोबर ना. रन करू. आता टाकतोय काय? 20. काय येणार? आलं. आता टाकतोय 14. आता येतोय लक्षात? हा सिंटॅक्स समजून घ्या. आता झाला एक प्रोग्राम एका टॉपिकसाठी. असं मी तुम्हाला काही पण देऊ शकतोय प्रोग्राम लिहा म्हणून, काही पण स्टेटमेंट देईल मी. त्या स्टेटमेंटला अंडरस्टँड करायचं आहे. मग विचार करायचा आहे की काय कंडिशन बिल्ड करू आणि कंडिशन बिल्ड केल्यावरती नेमकी मला काय पाहिजे. तसं मी तुम्हाला सांगितलं मी एज पुट करणार आणि माझ्यासमोर मी एज इथं पुट केली. सपोज मी काय सांगितलं होतं? मी एज पुट करणार. मी एज पुट केली 14, 14 एज पुट केली. त्याच्यानंतर माझ्यासमोर काय आला पाहिजे? एक तर 2च मेसेज आला पाहिजे. 2 पैकी एकच. दोन्ही पण 2 पैकी एकच. एक तर एलिजिबल टू वोट किंवा नॉट एलिजिबल टू. आलाय माझ्यासमोर एक कोणता तरी मेसेज. अशा पद्धतीने स्टेटमेंट समजायचं. कंडिशन काय बिल्ड करू ते समजायचं आहे. मी कोडला राईट करायचं आणि हा सिंटॅक्स समजून घ्यायचा. इफ आणि एल्स लिहा आता. योगेश
क्लिअर आहे? एल्स पार्ट क्लिअर आहे ना तुम्हाला? घेऊ नेक्स्ट तिसरा टाईप. सगळे सोबतच आहे ना? तिसरं स्टेटमेंट आहे. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये मी तुम्हाला 5 टाईप सांगितले होते. पहिलं होतं नुसतं इफ स्टेटमेंट, हां, ज्यांनी आपण स्टेटमेंटची सुरुवात करतो. सेकंड होतं आपलं इफ एल्स स्टेटमेंट. आणि थर्ड आपलं होतं इफ एलिफ एल्स स्टेटमेंट. इफ एलिफ आणि एल्स स्टेटमेंट. चालेल, नीट समजून घ्या. याचा सिंटॅक्स पण व्यवस्थितपणे समजून घ्या कशा पद्धतीने असतो. चालेल, याचा सिंटॅक्स मी तुम्हाला जरा व्यवस्थित सांग. सगळ्यात पहिलं तर मला कोणाचं स्टेटमेंट सांगता आता? इफचं सिंटॅक्स कसा राईट करू? एवढंच. कोलन लावल्यावरती काय? हां, कोड लिहिणार ना? कोड लिहिणार या इफच्या आतमध्ये. आता एल्सचं कसं होतं? हां, इफच्या खाली का इफच्या आतमध्ये? इफ म्हणजे इथं एल्स बरोबर, कोलन आणि त्याच्या आतमध्ये पण काय? कोड. काय अशा पद्धतीने आपलं आत्तापर्यंतचं सिंटॅक्स होतं. सेम सिंटॅक्स आहे अजून पण काय आहे? सेम सिंटॅक्स आहे. फक्त आता काय होतंय, थोडंसं वाढतंय. आता काय करायचंय? आत्तापर्यंत काय सिंटॅक्स होतं तुमचं? काही अशा पद्धतीने होतं, इफ कंडिशन कोड एल्स कंडिशन कोड. आता आपल्याला काय करायचंय? हा, इफ कंडिशन कोड एल्स कंडिशन आणि एल्स कोलन आणि कोड तुमचा. हा तुमचा आत्तापर्यंतचा सिंटॅक्स होतो. कोडच्या जागी तुम्ही तुमचं कोड राईट करू शकता. जसं आपण इथं केलं होतं प्रिंट यू आर एलिजिबल टू वोट आणि एल्सच्या खाली केलं होतं प्रिंट यू आर नॉट एलिजिबल. सेम इथं पण सेम आत्तापर्यंतची काय चालणार आहे आपली वर्किंग चालणार. आता काय करायचं आहे आपल्याला? इफ आणि एल्सच्या मध्ये हा जो इफ स्टेटमेंट आहे तुमचा, हा बघा, हा तुमचा इफ स्टेटमेंट, हा तुमचा एल्स स्टेटमेंट. या दोन स्टेटमेंटच्या मध्ये आता आपण एलिफ स्टेटमेंटला राईट करणार. कुणाला राईट करणार आहे? एलिफ स्टेटमेंटला. आपलं स्टेटमेंट काय? तिसरा प्रकार कोणता आहे? इफ एलिफ आणि एल्स स्टेटमेंट. काय यूज करायचं आणि कधी यूज करायचं? ठीक आहे, इथं तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, इफ किती कंडिशन्सला चेक करतोय? एकच कंडिशनला चेक करतो बरोबर. पण मला काय करायचंय आता? मल्टिपल कंडिशन्स मला चेक करायचे. मला आता काय करायचंय? मल्टिपल कंडिशन्स मला इथं काय करायचे? चेक करायचे. सो त्या केसेसमध्ये मी काय करणार आहे? इफ नंतर एलिफला राईट करणार. इफ नंतर कुणाला राईट करणार? एलिफला. एलिफची वर्किंग कशी आहे? सेम इफ जसं वर्किंग आहे, इफची जशी वर्किंग आहे सेम त्याच पद्धतीने एलिफची पण वर्किंग. एलिफ पण काय करणार? माझ्यासाठी सेकंड कंडिशन चेक करणार. एलिफ माझ्यासाठी काय करणार? सेकंड कंडिशनला चेक करणार. सो कसं राईट करायचं? सेम त्याच पद्धतीने, फक्त कोड वर्ड तुमचं चेंज होणार. कसं चेंज होणार? जाणार मी इथं परत इफच्या लाईनमध्येच राईट करणार. कुणाला? एलिफ. ELIF. कुणाला राईट करायचं? एलिफला. एलिफची स्पेलिंग ELIF सगळं स्मॉलमध्ये, स्पेस द्यायचं आणि परत तुमची जी पण कंडिशन असेल त्या कंडिशन्सला इथं राईट करायचं. ही तुमची कितवी कंडिशन होती? पहिली, फर्स्ट कंडिशन. ही तुमची कोणती कंडिशन आहे? सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन्स राईट केली, परत कोलन लावायचं. कोलन लावल्यावरती त्या एलिफच्या आतमध्ये त्याचं कोड राईट करायचं. लक्षात येतोय? परत एकदा तुम्हाला वाटतंय मला अजून एक कंडिशन चेक करायची, 3 कंडिशन चेक करायची. मग काय करायचं? परत इथं एंटर द्यायचं, लाईनच्या सुरुवातीला जायचं, एलिफला राईट करायचं. हां, आता ही कितवी कंडिशन झाली? तिसरी कंडिशन. लक्षात येते? आता तुमचे कंडिशन संपले. मग शेवटी तुमचं कंडिशन्स अजून संपले म्हणजे तिसरी कंडिशनचा पण काहीतरी कोड असेल त्याच्या आतमध्ये लिहा. त्याच्यानंतर सगळे कंडिशन्स एकदा राईट करून झाले मग तुमच्या एल्स पार्टला राईट करा. लक्षात येते? आता याच्यामध्ये तुम्ही असे मल्टिपल किती पण कंडिशन्स तुमच्या मनाने चेक करू शकता. एक तुमची पहिली कंडिशननी तर सुरुवात तर होणार, बाय डिफॉल्ट ही फिक्स असेल. एक कंडिशन असेल तर नॉर्मल इफ चालेल, एल्स चालेल, विषय क्लोज झाला. बट जर का मल्टिपल कंडिशन्स आले मग काय करायचं? इफ आणि एल्सच्या मध्ये कुणाला राईट करायचं? एलिफला राईट करायचं. अजून एक कंडिशन, दुसरी वेगळी काहीतरी कंडिशन असेल त्याला राईट करायचं. तुमच्याकडे अजून एक कंडिशन आली ती पण चेक झाली पाहिजे, परत अजून एक एलिफला राईट करा. चौथी कंडिशन आली, अजून एक एलिफला राईट करा. म्हणजे मी काय सांगू शकतो याच्यामधून? किती पण एलिफ कंडिशन्स इथं चालतील, अनलिमिटेड. लक्षात येते? 100 कंडिशन्स आहे, 100 एलिफ इथं राईट करा. लक्षात येतं? आणि मग शेवटी तुमचा एल्सला राईट करा आणि एक्झिक्यूट करा.
आता याची पण वर्किंग समजून घ्या. काय असं होणार आहे, पायथन कसं आता चालतं. पायथन येणार सगळ्यात पहिले इफ कंडिशनला रीड करणार, इफची कंडिशनला चेक करणार. इफची कंडिशन जर का ट्रू झाली, नीट लक्ष देऊन ऐका, महत्वाचे 2 पॉईंट सांगणार फक्त. इफची कंडिशन ट्रू झाली तर खालचे सगळे एलिफ आणि एल्स स्किप होणार. खालचे सगळे एलिफ आणि एल्स पार्ट तुमचं स्किप होणार. पायथन ह्या पूर्ण कोडला बघणार पण नाही, तो डायरेक्टली कुठं जाणार, एल्सच्या नंतर. इथं जर का काही लिहिलेलं असेल ना कोड, तो त्याला जाऊन बघणार. एवढे सगळं पार्टला तो काय करणार, स्किप करून. कधी स्किप करणार, जेव्हा इफची कंडिशन तुमची ट्रू होणार. पहिला पॉईंट क्लिअर. दुसरा पॉईंट, इफची कंडिशन फॉल्स झाली, पायथन कुठं जाणार, या एलिफकडे जाणार. हां, या एलिफची कंडिशन चेक करणार. या एलिफची पण कंडिशन फॉल्स झाली, पायथन कुठं जाणार, या तिसऱ्या एलिफकडे जाणार, म्हणजे तिसऱ्या कंडिशनकडे जाणार. तिसऱ्या कंडिशनला चेक करणार, तिची पण कंडिशन फॉल्स झाली तर बाय डिफॉल्ट काय एक्झिक्यूट होईल, हा एल्स मधलं कोड एक्झिक्यूट. लक्षात येतंय. आता ह्याच्यामध्ये अजून एक, इफची कंडिशन जर का फॉल्स झाली, ही पहिलीच कंडिशन होती बरोबर, तीच जर का तुमची फॉल्स झाली, पायथन कुठं जातोय, एलिफकडे जातोय. पण आता जर का ही कंडिशन तुमची ट्रू झाली तर ह्याच्या खालचं सगळं पार्ट तुमचं स्किप होईल. लक्षात येतंय काय सांगितलेलं आहे मी. क्लिअर करून घ्या, व्यवस्थितपणे डोक्यात घ्या. सगळ्यात पहिले वर्किंग कशी चालणार, पायथन येणार, पायथन सगळ्यात पहिले इफची कंडिशन चेक करणार. इफची कंडिशन जर का ही ट्रू असेल तर त्याच्या खालचं सगळं कोड स्किप होणार. सगळं म्हणजे कोणतं कोड, जो पण या इफ स्टेटमेंट सोबत असोसिएट आहे, जो पण या इफ स्टेटमेंटच्या सोबत आहे, तेवढंच कोड स्किप होणार. या इफ स्टेटमेंट सोबत कोण कोण आहे, हा एलिफ आहे, हा एलिफ आहे आणि हा एल्स आहे. हे जो एल्स, एलिफ, अजून एक एलिफ, हे कुणाला रिप्रेझेंट करताय, या इफ स्टेटमेंटला रिप्रेझेंट करताय. लक्षात घ्या, हा इफ स्टेटमेंटच्या नंतर हे सगळे राईट झालेले आहे. मग हे सगळे कुणासोबत आहे, या इफ स्टेटमेंट सोबत. लक्षात येतंय, कळतंय. ह्याच्यामध्ये जर का मी अजून एक, याच कोडमध्ये सेम इथं मी अजून एक इफ कंडिशन चालू केली, हां काय करणार, इथं येणार, कोड लिहिणार काहीतरी बरोबर, खाली येतोय एल्सला राईट करतो आणि परत एकदा काय करणार मी, कोड. असं सारखं सपोज जर का मी माझ्या पायथनमध्ये काहीतरी कोड लिहिलं, नीट समजून घ्या याचा अर्थ काय. किती इफ स्टेटमेंट आहे एवढ्या एकाच पायथनच्या फाईलमध्ये, 2 इफ स्टेटमेंट आहे असं. हा पहिलं इफ स्टेटमेंट, हा तुमचं दुसरं इफ स्टेटमेंट, बरोबर ना. आता इथं पण एल्स पार्ट आहे, एल्सचा कोड आहे, इथं पण एल्सचा कोड आहे. हां, एल्स हा तुमचा, हा एल्स कधी एक्झिक्यूट होईल, खाली इफ स्टेटमेंट बॉस. हां वरचं म्हणजे हा इफ कंडिशन जेव्हा फेल होईल तेव्हा हा एल्स कोड एक्झिक्यूट होईल. मग हा इफचा कोड जेव्हा फेल होईल तेव्हाच हा एल्स तुमचा एक्झिक्यूट होईल. समजतोय. आणि इथं पण इफ जो आहे, हा इफ जर का फेल झाला तर एलिफ होईल पहिले चेक, एलिफ पण फेल झाला तर हा एलिफ चेक होईल, हा एलिफ पण फेल झाला तर हा एल्स तुमच्यासाठी एक्झिक्यूट. म्हणजे मी काय समजतोय, प्रत्येक इफ साठी त्याचं एल्स आहे, त्याचं एलिफ स्टेटमेंट, बरोबर ना, असं मी सांगू शकतो. हां, इथं मी 2 इफ स्टेटमेंट लिहिले, म्हणून मी तुम्हाला विचारलं पहिल्यांदा, जर का हा इफ स्टेटमेंट फेल झाला तर कोणतं एल्स पार्ट एक्झिक्यूट होईल, नेमकी हा एल्सचा कोड एक्झिक्यूट होईल का हा एल्सचा कोड एक्झिक्यूट होईल. वरचाच एल्स होईल ना, कारण हा एल्स कुणाला असाइन आहे, या इफसाठी. म्हणजे असं म्हणायचं आहे की हा जो एलिफ, हा दुसरा एलिफ आणि हा जो एल्स आहे, हा कुणासाठी लिहिलेला आहे, या इफ स्टेटमेंटसाठी लिहिलेला आहे. लक्षात आहे, लक्षात येतोय. पायथनमध्ये किती पण एलिफ आणि किती पण एल्स असो, कोणताही एलिफ, कोणताही एल्स कोणत्याही इफसाठी नाही लिहिलेलं आहे. प्रत्येक इफसाठी त्याचं एल्स असणार, त्याचं एलिफ असणार, तुम्ही जर का लिहिलेलं असेल तर. लक्षात आहे, तुम्ही जर का राईट केलेलं असेल तर प्रत्येक इफसाठी त्याचं एलिफ आहे, प्रत्येक इफसाठी त्याचं आपलं एल्स आहे. कोणतं पण दुसरा एल्स एक्झिक्यूट नाही होणार जर का एखादा इफ स्टेटमेंट फेल झाला. जसं की इथं हा जर का इफ स्टेटमेंट फेल झाला तर त्याच्यासाठी हाच एल्स एक्झिक्यूट होणार, त्याच्यासाठी हा एल्स त्याचा कोड एक्झिक्यूट नाही करून देणार. हा एल्सचे कोड कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा हा इफ स्टेटमेंट त्याचं फेल होईल. लक्षात राहील. क्लिअर आहे ना. म्हणून हा कन्फ्युजन मध्ये नका जाऊ, कोणतं इफ साठी, म्हणून हा पार्ट समजणं गरजेचं आहे. असं आता का सांगितलं, कारण पुढचा जो टाईप आहे तो नेस्टेड इफचा टाईप आहे. त्याच्यामध्ये एका इफच्या आतमध्ये अजून एक इफ, त्याच्या इफच्या आतमध्ये अजून एक इफ लिहू शकतात. मग तिथं नेमकी 3 इफ स्टेटमेंट आहे, कुणासाठी एल्स लिहिणार आहे आणि कोणासाठी नाही लिहिणार, हा तुम्ही ठरवायचं. सो हा पार्ट नीट समजून घ्या, कोणत्या इफ साठी कोणतं एल्स लिहिलेलं.
तोच एल्स एक्झिक्यूट होईल, दुसरा कोणता एल्स एक्झिक्यूट होणार नाही. व्यवस्थितपणे सांगा. सगळे पॉईंट्स लिहा याच्याबद्दल. पहिले तुम्ही लिहून घ्या, मग तुमच्यासमोर आपण एक कोड एक्झिक्यूट करू याच्यावरती, मग तुम्हाला आयडिया अजून क्लिअर होईल. सिंटॅक्स राईट करा, जे गोष्टी सांगितली त्यांच्याबद्दल ते पण लिहून टाका. ठीक, क्लिअर आहे. इफ स्टेटमेंट, एलिफ स्टेटमेंट आणि एल्स स्टेटमेंट. आता अजून दोन गोष्टी सांगतो. ठीक आहे, पायथनमध्ये कुठंच कंपल्सरी नाही आहे की तुम्ही एलिफला राईटच केला पाहिजे आणि तुम्ही एल्सला पण राईटच केला पाहिजे. हे दोन्ही पण तुमच्यासाठी काय आहे, ऑप्शनल आहे. व्यवस्थितपणे नोट करा. एलिफ आणि एल्स जो लिहितो आपण, एलिफ पार्ट आणि एल्स स्टेटमेंट, म्हणजे असं समजा एलिफ स्टेटमेंट आणि एल्स स्टेटमेंट हा लिहिणं कंपल्सरी नाही. तुम्ही याला ऑप्शनलमध्ये पुट करू शकता. आपण इथं सुरुवातीला नुसतं इफ स्टेटमेंट स्टडी केलं होतं. तुम्ही जर का लक्ष दिलं असतं, याच्यासोबत कोणतं एलिफ लिहिलेलं आहे का, याच्यासोबत कोणतं एल्स लिहिलेलं आहे का, नुसतं इफ लिहिलं होतं. इफ लिहिणं कंपल्सरी. इफ तुमच्या कंडिशनल स्टेटमेंटची सुरुवात आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ऑप्शनल कोण आहे, एलिफ आणि एल्स ऑप्शनल आहे. तुम्हाला लिहायचं आहे तर लिहा, नाही लिहायचं आहे नका लिहू. तुम्ही ब्लँक पण सोडलं तरी पायथनला काय फरक पडत नाही. पायथनसाठी कंडिशनल स्टेटमेंट कोणतं आहे, हा कंडिशनल स्टेटमेंट. स्टार्ट कोण करतोय कंडिशनल स्टेटमेंटची, इफ. इफ महत्वाचा पार्ट आहे. इफनी कंडिशनल स्टेटमेंटची सुरुवात होती. मग त्या इफच्या लाईनमध्ये तुम्ही कोणते किती एलिफ लिहिताय, किती एल्स लिहिताय ते त्याच्यासोबत जोडले जातात ऑटोमॅटिक. परत एकदा जर का इफ लिहिलं तुम्ही कुठंतरी मध्येच, ती चेन तिथं ब्रेक होणार. हे लक्षात घ्या. हे बघा, इथं मी काय लिहिलं, इफ लिहिलं, त्याच्यानंतर अजून एक एलिफ लिहिलं, अजून एक एलिफ लिहिलं, बरोबर, आणि इथं मग एल्स लिहिलं. राईट, समजतंय तुम्हाला. तर ऑटोमॅटिक काय झाले, हा एलिफ, हा एलिफ, हा एल्स कोणासोबत जोडले गेले, बरोबर, त्याच्यावरती जो इफ होता ना त्याच्यासोबतच जोडले गेले. जर का मी इथून हा एल्स काढून टाकला, हा जर का एल्स मी इथून काढून टाकला, काहीच फरक पडणार नाही. कारण खाली परत कोण चालू केलेलं आहे, इफला चालू केलेलं आहे. आता त्याच्या नंतर मी परत काही एलिफ लिहिले, काही एल्स लिहिले, ते कुणाला असाइन होणार, या इफलाच असाइन होणार. कारण ही चेन, ह्याची चेन ब्रेक झाली.
कारण लगेच कोणतं तरी इफ स्टेटमेंट इथे लिहिलं गेलं. याचा अर्थ काय झाला, या इफ स्टेटमेंटला स्टॉप करा आणि पुढचे जेवढे पण एलिफ स्टेटमेंट असतील ते कोणाला असाइन करा, या इफ स्टेटमेंटला असाइन करा. लक्षात येत आहे ना, कळत आहे. सो एलिफ आणि एल्स लिहिणं हा कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला जर का लिहायचं असेल तर लिहा, नाही लिहिला तरी चालेल. आपण कंडिशनल स्टेटमेंटची सुरुवात इफनीच होणार आहे. कंडिशनल स्टेटमेंटची सुरुवात तुमची इफनीच होणार आहे. आता आपण कोड लिहू. सिंपल बनवू किंवा थोडंसं अवघड बनवू. येतोय लक्षात. आता काय करतोय, एलिफ पार्टला इथं राईट करतोय, मार्क्स ह्याच एलिफला कॉपी करू, जसं मला पाहिजे त्या पद्धतीने मी त्याला आता घेऊन जातो. ठीक आहे. आता काय होईल, परत त्या स्टेटमेंटला पुट करतोय. आता काय होईल, 60 इथं होईल, 70 ग्रेड होईल तुमचं सी. परत खाली येतोय, त्या स्टेटमेंटला तुमच्यासाठी प्रिंट करतोय, 60च्या जागी होईल 50 आणि इथं होईल 60. इथं ग्रेड कोणता आहे आता, अशा तुम्ही इथं बघू शकता. एफ इफ स्टेटमेंटने मी सुरुवात केली हां, आणि नंबर ऑफ एलिफ स्टेटमेंट त्या इफ नंतर मी राईट करत गेलो. लक्षात घ्या. अजून एक स्टेटमेंट राईट करतोय. आता कोण राहिलंय, 40 आणि इथं काय 50 ई ग्रेड. आता मी काय करतोय, एलिफ लिहितोय आणि सिंपल चेक करतोय, फक्त मार्क्स लेस देन 40 असेल तर डायरेक्टली त्याला काय मार्क ग्रेड आला पाहिजे, एफ ग्रेड आला पाहिजे. मला वाटतं तुमचं एसपीपीयूचं पण काही अशा पद्धतीने डिफाईन असतं. जाऊ दे, ते नका विचार. त्याला बघा लक्षात येतोय. आता इथं मी एल्स पण यूज करू शकतो. एल्समध्ये मी डायरेक्ट प्रिंट ग्रेड आहे आणि एखादा मार्क जर का 40 पेक्षा जास्त गेला तर इथपर्यंत माझ्याकडे कोणती ना कोणती तरी कंडिशन आहेच त्याला हँडल करण्यासाठी. जर का एखादा नंबर 40 पेक्षा लेस आला तर डायरेक्टली मी काय सांगतोय, एफला प्रिंट करा. बरोबर ना, एफला काय करा तुम्ही, प्रिंट करा. सो डायरेक्टली मी तर एल्सला पण यूज करू शकतो, पण मला नाही करायचं एल्स, मला हीच कंडिशन ठेवायची. सो एल्सला मी यूज नाही केला तरी चालणार. मी तुम्हाला सांगितलं एलिफ आणि एल्स ऑप्शनल पार्ट आहे, कम्प्लिटली तुमच्यावरती डिपेंड. आता हा कोड काय करणार, सगळ्यात पहिले मार्क्सचा इनपुट घेणार. मार्क्सचा इनपुट घेऊन काय करणार, सपोज जर का मी इथं मार्क्समध्ये दिलं 85, काय होईल, कोणता ग्रेड प्रिंट होईल, ए ग्रेड प्रिंट होईल. हां, ए का सांगतोय तो, कारण 85 मार्क्स ग्रेटर और इक्वल टू 80 पण आहे, ही कंडिशन ट्रू आहे. आणि इथं मार्क्स लेस देन 90 आहे. मग आणि मध्ये कोण आहे, अँड आहे. अँडच्या दोन्ही बाजूला कंडिशन आहे, दोन्ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. म्हणून ही कंडिशन तुमची ट्रू झाली एलिफची, बरोबर ना. म्हणून त्याच्या आतमधलं कोड ए रन झाला. मग हा सगळा पार्ट स्किप होईल खालचा. आता सुरुवात तर पायथनने इथूनच केली, पहिली हीच कंडिशन चेक केली, इथं तो फेल झाला. इथं फक्त ग्रेटर और इक्वल टू 90 आहे का,
85 ग्रेटर और इक्वल टू 90 आहे का? नाही. आणि मध्ये अँड ऑपरेटर आहे वरून, हे काही कंडिशन फॉल्स झाली तर पुढची कंडिशन पण चेक नाही करणार, तो डायरेक्ट खाली येणार. बरोबर ना? आता पुढची कंडिशन तर तशी ट्रू आहे, 85 लेस देन 100 आहेच. अँडमुळे काय झाला, ही कंडिशन मेन म्हणजे तुमची फॉल्स झाली. लक्षात घ्या. म्हणून कंडिशन पण काय डिफाईन करायची हे तुम्हाला ठरवायचं. जर का इथं तुम्ही अँडच्या जागी ऑरला यूज केलं, इथं ओ प्रिंट झाला असता, जो की 85ला ग्रेड ओ द्यायचाच नाही आहे कोणत्या पण कॉलेजला. तर तुमचं जर का प्रोग्राम चुकलं तर त्याचा रिझल्टही चुकेल, तुम्ही सगळ्यांना पास करू शकता. कोणतं ऑपरेटर यूज करायचं आहे ते पण ठरवा. अँड काय सांगतोय, जेव्हा दोन्ही पण कंडिशन ट्रू होईल तेव्हाच माझं फायनल आउटपुट ट्रू असेल. नॉर काय सांगतोय, हे काही कंडिशन ट्रू झाली आपण फायनल रिझल्ट ट्रूज करून टाकू आणि प्रिंट करून टाकू. इनपुट घ्यायचं शिका, मॅन्युअली डेटा पुट नका करू, प्रॅक्टिस होईल तुमचीच. इनपुट घ्यायचं, एफ स्ट्रिंगला यूज करा जेव्हा पण प्रिंट फंक्शनचा यूज करताय. ऑपरेटर्सला राईट करा, काहीतरी वेगळं तुम्ही आता काढा याच्यामध्ये. आहे का काय डोक्यात? कन्सेप्ट सांगा, आपण इम्प्लिमेंट करू. पर्सेंटेज काढू शकता तुम्ही इथं, मार्क्स सोडून. त्याच्यासाठी पहिले मॅथमॅटिक्स पर्सेंटेजचं बघावं लागेल. ही सगळी गोष्टी महत्त्वाची. जर का तुम्ही काही इम्प्लिमेंट करायला जात आहे तर ते तिथं शेवटी जो पण फॉर्म्युला लागेल तो शेवटी तोच फॉर्म्युला असेल ना, जो मॅथमॅटिक्समध्ये असेल. एखादा किती तुम्हाला जो मार्क्स येतोय तो मार्क्स कोणता आहे, सब्जेक्टचा मार्क आहे का? मग एका सब्जेक्टचा मार्कवरती पर्सेंटेज थोडी ना निघतो. टोटल सब्जेक्टचे मार्क टोटल होऊन आउट ऑफ किती होतं त्याचा टोटल पाहिजे. असे काही कोड्स बनवा, लॉजिक तुमचं बाहेर पाडणार. सुरुवात आहे आपली. मी असं नाही म्हणत की डायरेक्ट तुम्ही मला 200-300 लाईनचा कोड लिहून माझ्यासमोर मागा. सुयशनी बघा काय कोड दिलाय. इंट घेतोय, नंबर घेतोय, नंबरला चेक करतोय ग्रेटर देन 0 आहे का, तर नंबर इज पॉझिटिव्ह देतोय. नंबर लेस देन असेल एल्स नंबर इज 0, हे पण चालेल. चल या एक्झिक्यूट करा. आता समजलं इफला कसं वापरायचं आहे, इफ सोबत कंडिशन कशी डिफाईन करायची, त्याच्यासोबत एलिफचं पार्ट कसं राईट करायचं, एल्सचं पार्ट कसं राईट करायचं. हां, 3 स्टेटमेंट तुमच्यासमोर मांडले. पहिलं होतं तुमचं इफ स्टेटमेंट, नुसतं इफ स्टेटमेंट. इफ सोबत कंडिशन कोलन, त्याच्यासाठी आतमध्ये कोड लिहा, पायथन येणार, कंडिशन चेक करणार, ट्रू असेल तर आतमधलं कोड रन होईल, फॉल्स असेल तर स्किप होईल. हा झाला पहिला होता. त्याच्यानंतर मी घेऊन गेलो तुम्हाला इफ एल्स सोबत. इफ एल्स काय सांगतोय, इफची कंडिशन फॉल्स झाली तर पायथनचं एक्झिक्युशन काय होतंय, स्टॉप होतंय, ब्लँक राहते तुमची. आपण काय करतो, जर का कंडिशन फॉल्स झाली तर एल्समध्ये जो पण काही असेल त्याला एक्झिक्यूट करून टाकू, इफ आणि एल्स. मग इफ एलिफ एल्स काय सांगतोय, तुमच्याकडे एक कंडिशन असेल तोपर्यंत तुमचा इफ एल्स ठीक आहे. पण जर का मल्टिपल कंडिशन्स आले, जसं काही इथं बरोबर ना, आपण एकाच लाईनमध्ये हे सगळे कंडिशन्स तिथं मांडून नाही देऊ शकत जेणेकरून ABCD वेगवेगळे प्रिंट होईल. म्हणून आपल्याला काय करावं लागले, पहिल्यांदा O ग्रेडसाठी कंडिशन प्रिंट करावी लागली. मग A साठी काय कंडिशन असेल ते आपल्याला सेट करावं लागलं. मग B साठी, C साठी, सो असे नंबर ऑफ कंडिशन्स इथं सेट होणार. सो त्या केसमध्ये आपण कुणाला यूज करणार, इफ आणि एलिफला यूज करणार. त्याच्यासोबत एल्स लावायचं तर लावा, नाही लावलं तरी काय पाहिजे. एवढंच आहे तुमचं कोड.
याच्यामध्ये एक कंडिशन लावा की निगेटिव्ह मार्क्स नाही आला पाहिजे. एखादा युजर येऊन जर का निगेटिव्ह मार्क्स पुट करतोय तर त्याने होणार जास्तीत जास्त एखाद्याला 0 पडू शकतोय, पण कोणी कधी निगेटिव्ह मध्ये तर कुणाला मार्क देत नाही. लक्षात येतोय? हे काय आपली MCQ बेस्ड टेस्ट नाही, बेसिक आपलं थेरी पेपरचं रिझल्ट. सो त्या केसमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स इथं हे झालं पाहिजे. इथं नाही, तुम्ही इफ एलिफ मध्ये पण ते करू शकता. मी म्हणतोय जर का एखाद्याने मार्क्स मध्ये निगेटिव्ह मार्क्स पुट केलं, -40 पुट केला, सो त्या केसमध्ये तुमची एक पण कंडिशन पायथननी चेकच नाही केली पाहिजे. मी असं म्हणतोय, आणि चेक करून फायदाच नाही ना. पायथनचं एक्झिक्युशन का वाढवत आहे? मग ती कंडिशन कुठं पाहिजे तुमची? खाली प्रेझेंट पाहिजे का वरती प्रेझेंट पाहिजे? वरतीच प्रेझेंट पाहिजे ना, एक नंबरलाच. जर का ती खाली कंडिशन सेट केली, पायथन तर लाईन बाय लाईन जाणार, म्हणजे पायथनचं जो वर्क होतं तो इकडं वाया गेला असं मी म्हणू शकतो. वाया जाणं म्हणजे काय, तुमची एक्झिक्युशनची स्पीड इथं जास्त लागते, मेमरी जास्त कन्झ्युम झाली ते एक्झिक्युशनमध्ये. का? कारण पायथन या लाईनला घेणार, त्याला कंपाईल करणार, मग परत या लाईनला घेणार, आणि त्याला कुठं सापडलं? खाली येऊन सापडले. जो नंबर आहे तो <0 आहे, आणि आपल्याला आता युजरला सांगायचं आहे की तुझा जो मार्क्स होता तो निगेटिव्हमध्ये आलेला आहे, त्याला पॉझिटिव्हमध्ये पुट कर. बरोबर ना? पण हा वर्क का करून घेत आहे पायथन कडून? पायथन तर कंडिशन एक एक करून चेक करणार -40 साठी. तो सगळ्या ठिकाणी ठेवून बघतोय -40 ग्रेटर और इक्वल टू 80 आहे का? नाही, त्याला नाही भेटलं, फॉल्स भेटलं, तो परत खाली आला. 70च्या ग्रेटर आहे का, 60च्या आहे का, 50च्या आहे का, 40च्या आहे का, असं तो चेक करत जातो. मग खाली येऊन त्याला भेटलं की अरे आता निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, आता हे स्टेटमेंट केलं. लक्षात घे, जो काम इथंच होणार होतं तो कुठं येऊन झाला इथं. आणि हे जे कंडिशन त्यांनी चेक केले त्याच्यात जो टाइम गेला त्याचा चेक करण्यामध्ये, तो काय कामाचा नाही. सो इथं जो टाइम कॉम्प्लेक्सिटी जेव्हा निघेल या कोडची, तेव्हा ती तुमची असे समजा की कमी असेल, सॉरी जास्त असेल टाइम कॉम्प्लेक्सिटी. कोड लिहिताना ही गोष्ट पण लक्षात ठेवायचं की कोणता कोड कुठं राईट झाला पाहिजे, जेणेकरून तुमचं एक्झिक्युशन फास्ट होईल. लक्षात घ्या तिन्ही पण स्टेटमेंट व्यवस्थितपणे. पुढचं घ्यायचं आहे का स्टॉप करायचं आहे? दोन स्टेटमेंट राहिले, झाले असं? नाही, ठीक आहे, थांबू आपण. क्वेश्चन्स द्यायचे तुम्हाला. क्वेश्चन्स मी देतो आज. नाही, असाइनमेंट आमच्या सॉफ्टवेअरवरती अपलोड आहे ना, कालचे रेकॉर्डिंग बाकी आहे, परवाचे पण रेकॉर्डिंग बाकी, सॉरी परवाचंच रेकॉर्डिंग बाकी आहे. नाही ना, ते मला तिथंच रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे ना, कारण तुम्ही पण सॉल्व करून ती असाइनमेंट तिथंच पुट करायचं. मला पण असं व्हॉट्सअपवरती थोडं शेअर करायचं. क्वेश्चन्स पाहिजे तर ते व्हॉट्सअपवरती टाकू शकतो, मग ते तिकडं क्वेश्चन सॉल्व्ह करून ते तिथंच सेंड करू शकतो. ते तर आपले प्रॅक्टिस क्वेश्चन झाले, म्हणजे जे असाइनमेंट आहे ते तिथंच झाले पाहिजे. सुयशनी एक कोड दिलं होतं, तो इनपुट घेतोय युजरकडून. सुयशनी कोड दिलंय ऑनलाईन मेंबरनी, त्यांनी एक इनपुट घेतलंय कोडचं, आणि तो सांगतोय की तो नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह नंबर आहे. हां, आणि सेम अजून एक कोड आहे आपल्याकडं की त्यांनी 2 नंबरमध्ये सांगितलेलं आहे की कोणता नंबर ग्रेटर आहे.
लक्षात येते. मी तुम्हाला 2 नंबर दिले आणि तुम्हाला सांगितलं की या 2 नंबरपैकी कोणता नंबर आहे जो ग्रेटर आहे तो सांगा. सो तो कोड तो सांगतोय. 2 नंबरचा त्यांनी इनपुट घेतलाय, फर्स्ट नंबर सेकंड नंबर, आणि तो चेक करतोय ए ग्रेटर देन बी आहे का. जर का ए ग्रेटर देन बी असेल तर तुमचा फर्स्ट नंबर काय आहे, ग्रेटर नंबर, आणि मग तो सेम कंडिशन चेक करतोय. आणि इक्वल नंबर असेल तर तो पण सांगतोय. लक्षात येते. सर मग मी याच्यावरती काय क्वेश्चन्स देतो तुम्हाला. सिंपल कोड देतो. सुरुवात आहे, असं नाही सांगत आहे की काय मला ॲडव्हान्सेस कोड राईट करून द्या. एक आहे तुमचं इवन ऑडचं कोड, एकदम सोपं कोड असतोय पायथन प्रोग्रामिंगमध्ये. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, इनपुट घ्यायचं आहे युजरकडून. ऐकून घ्या व्यवस्थितपणे. काय करायचं आहे, युजरकडून इनपुट घ्यायचं आहे आणि कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे की जो गिवन नंबर आहे तो इवन आहे का ऑड आहे. इवन ऑड नंबर समजतात ना तुम्हाला. हां, सो ते नंबर्स मला इथं फक्त फाइंड आउट करून द्यायचं. कसं करणार, युजरकडून इनपुट येणार. युजर कोणतं पण नंबर टाकू शकतो, किती मोठा टाकू शकतो. तुम्हाला फक्त सांगायचं आहे युजरने जो नंबर दिलेला आहे इट इज ए इवन नंबर और इट इज ए ऑड नंबर. हां, दुसरं आहे वॉवेल्स अँड कन्सोनंट्स. वॉवेल्स अँड कन्सोनंट्सचा कन्सेप्ट माहिती सगळ्यांना. वॉवेल्स कोणते असतात, आपले ए टू झेड कॅरेक्टर असतात बेसिकली. ए टू झेड कॅरेक्टरमधून ए हे काय तुमचे वॉवेल्स. आणि ह्यांना जर का सोडलं, हे 5 कॅरेक्टरला जर का सोडलं तर राहिलेले जे 21 कॅरेक्टर्स असतात ना ए टू झेड मध्ये, ते तुमचे कोणते, कन्सोनंट्स. हां, सो तो चेक करायचा आहे तुम्हाला. तिसरा क्वेश्चन आहे त्यांनी ग्रेटेस्ट नंबर्स 3 इनपुटचं घ्यायचं आहे. आता 3 नंबरचं इनपुट घ्यायचं आहे आणि त्याच्यामधून सांगायचं आहे की कोणता नंबर तुमचा ग्रेटेस्ट नंबर आहे. तीनचा घ्या किंवा तुम्ही ज्यांना पाहिजे ते 4चं पण इनपुट घेऊ शकता. चला, 3 किंवा 4 नंबरचं इनपुट घ्यायचं. 4 नंबरचं इनपुट घेतलं तर मला सांगायचं ते 4 नंबरपैकी ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे, म्हणजे की हायेस्ट नंबर कोणता आहे. चल एवढे करा. अजून एक देतो थांबा. चल 5 क्वेश्चन्स देत आहेत. 5 क्वेश्चन्स व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून आणायचे आहेत. नवीन काहीच नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही जो शिकलेलं आहे प्रिंट फंक्शन पासून ते इफ एलिफ आणि एल्स पर्यंत, त्याच्या पुढं पण मी गेलेलं नाही आहे. एवढ्याच सगळ्यांमध्ये मला हे 5 कोड तुम्ही एक्झिक्यूट करून दाखवायचे. ठीक आहे. सेम क्वेश्चन्स ग्रुपवरती पोस्ट करतो. तुमचे झाले तर ग्रुपवरती पोस्ट करा तुमचे आन्सर. नाही झाले तर उद्याच्या लेक्चरमध्ये मला दाखवा. हां, नाही फक्त कोड पण ठीक आहे.
नोट डाऊन करा, नाही केलं तरी मी ग्रुपवरती आत्ता लगेच टाकून देतो. ॲज इट इज पिक करतोय तिथं टाकून देतोय. ग्रुपवरती फक्त उचला आणि आउटपुट काढा त्याचे, आजच सॉल्व करा आणि ग्रुपवरतीच सेंड करा. प्रत्येकाचा आउटपुट ग्रुपवरतीच पडेल असं मी कन्सिडर करून चालतो. एकच मेसेजमध्ये टाका, सेपरेट सेपरेट मेसेज असे 5 नका टाकू. हां, तुमचं नाव द्या वरती आणि तुमचं एकच मेसेजमध्ये 5 कोड देऊन टाका, त्याचा प्रोग्राम लिहून. मॅथमॅटिक्स समजून घ्या. कोणताही प्रोग्राम लिहिण्या अगोदर त्याच्या मागचा कन्सेप्ट पहिले तुम्ही समजा आणि मग कोडिंगमध्ये त्याला हे करायचं. कोणताही कोड न समजता लिहायला सुरुवात केली तर तुम्हाला पण काय समजणार नाही. जर का मी तुम्हाला सांगतोय वॉवेल्स आणि कन्सोनंट्स, कोणतं जो पण मी लेटर पास करेल कोणतं वॉवेल आहे कोणतं कन्सोनंट आहे, पहिले तर वॉवेल काय असतात कन्सोनंट काय असतात तो समजून घ्या. म्हणजे तो काय झाला इंग्लिशचा पार्ट झाला. एखाद्या प्रोग्रामरला जर का त्याचा प्रोग्राम राईट करायचा तर त्याला ते समजणं गरजेचंच आहे. त्याला काय ऑप्शन नाही आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या. सेकंड, आपल्याकडं आहे लीप इयर. लीप इयरचं सुद्धा एक मॅथमॅटिक्स आहे. कोणतं पण इयर लीप इयर नाही म्हणू शकतो आपण, त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स थोडं वेगळं आहे. तर तो मॅथमॅटिक्स पण समजून घेणं तुमच्यासाठी कामच आहे. पहिलं तर तुम्हाला तो मॅथ समजावा लागेल. कोणत्या इयरला लीप इयर म्हणायचं आणि कोणत्या इयरला लीप इयर नाही म्हणायचं. लीप इयर 4 वर्षातून एकदा आहे, तुम्हाला वाटतं का ते जास्त? चौथ्या वर्षी असते. स्टार्टिंगचे 3 वर्ष होते का चौथ्या वर्षी? बरोबर. ठीक, समजून घ्या तुमच्या हिशोबाने. मला उद्या तुम्ही येऊन शिकवा लीप इयर काय असतं आणि काय नाही. कसं मला पण समजायला पाहिजे. ऑनलाईन मेंबर समजलाय? इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट आणि इफ एल्स स्टेटमेंट. हां, 5 कोड देतोय, ग्रुपवरती पण पोस्ट करतोय. सॉल्व करा आणि तिथंच तुमचे आन्सर्स पुट करा. ठीक आहे? टायमिंग सर. ओके, अटेंडन्स ऑन करा.